हातकणंगले तालुक्यातील हुपरीतील चांदी व्यवसाय अनंत अडचणीमधून जातोय। त्याबाबत आमदार अशोकराव माने यांनी चांदी कारखानदार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। चांदी व्यवसायाला संजीवनी देण्यासाठी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक, उपाध्यक्ष दिनकर ससे यांनी केली। चंदेरी नगरी हुपरी शहरात गेल्या 100 वर्षापासून चांदी व्यवसाय केला जातोय। कोरोनासह जागतिक मंदी आणि दरातील अनपेक्षित वाढ यामुळे चांदी उद्योग अडचणीत सापडला आहे। भरमसाठ दरवाढीमुळे चांदीची खरेदी विक्री मंदावली असून अनेक कारखान्यांचं उत्पादन कमी झालंय। परिणामी छोटे उद्योजक, कारागीर आणि मजूर वर्ग बेरोजगार झालाय। या पार्श्वभूमीवर आमदार अशोकराव माने यांनी हुपरीमध्ये चांदी कारखानदार असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांसमवेत बैठक घेतली। हुपरी भूषण य.रा. नाईक चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक आणि उपाध्यक्ष दिनकरराव ससे यांनी चांदी उद्योगातील अडचणी आणि समस्यांबाबत माहिती दिली। उत्पादन कमी झाल्याने अनेक कामगारांना नियमित काम मिळत नाही। परिणामी त्यांच्या कुटुंबावर उपासमार ओढवल्याचं सांगितलं। त्यामुळे चांदी उद्योगाशी संबंधित कामगारांसाठी राज्य शासनाने विशेष मदत निधी किंवा पॅकेज द्यावं अशी मागणी केली। तर चांदी असोसिएशनचे सल्लागार रोहित देसाई यांनी जीएसटी विभागाकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याने व्यापाऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत असल्याची तक्रार केली। स्थानिक जीएसटी अधिकाऱ्यांकडून होणारी जप्ती, दंडात्मक कारवाई चांदी उद्योगासाठी मारक असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी आमदार अशोकराव माने यांनी सर्व समस्या ऐकून घेत चांदी व्यापारी, कारागीर, कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। या बैठकीसाठी चांदी कारखानदार असोसिएशनचे सर्व संचालक मंडळ, दढी उत्पादक संघटना, बुलियन संघटना, आटणी संघटना पदाधिकारी, पॉवर प्रेस, चेन मशीन, टंच उद्योजक उपस्थित होते।